जय जाऊ. मी संतोष गायधनी, संभाजी ब्रिगेड नाशिकचा जिल्हाध्यक्ष आहे. मी शेतकरी कुटुंबात येतो. मूलतः मी आता जे सांगणार आहे, महाराष्ट्रामध्ये मध्यमवर्गीय तरुणांची जी अवस्था आहे त्याचं थोडक्यात मी एक प्रतिनिधित्व करतो आहे असं मी समजतो. मी शेतकरी कुटुंबातला आहे. माझे वडील सरकारी नोकरीत होते आणि व्यापार हा आपल्या मराठी कुटुंबांमध्ये नसतो. आणि हे करत असताना मी स्वतः एक पोस्ट ग्रॅज्युएट तरुण आहे. परंतु हा प्रवास सुरू असताना एक आपली एक अवस्था असते की कुठलंही मार्गदर्शन मराठी कुटुंबांमध्ये असतं, महाराष्ट्रीयन कुटुंबांमध्ये कुठलंही गायडन्स मिळत नाही. आणि शिक्षण घेत असताना मी ॲक्सिडेंटली BSc केलं, ॲक्सिडेंटली MBA केलं, अशी अवस्था सर्वच मराठी मुलांची आहे, मराठी तरुणांची आहे. आणि साधारणतः 2004-05चा काळ असेल, मी हिंदुत्ववादी विचारांकडे वळलो. वैनतेय नावाची संघटना आम्ही गाव पातळीवर स्थापन केली. सावरकरवादी विचार यांचा प्रचार प्रसार करण्याचं आम्ही त्यावेळेला काम हाती घेतलेलं होतं. परंतु काही काळानंतर मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यानंतरच्या काळामध्ये मी पुणे इथे शिक्षणाला आलो. MBAसाठी मी पुण्यामध्ये आलो. आणि त्यानंतर इथे दादोजी कोंडदेव प्रकरण जे घडत होतं त्याचा काहीशा गोष्टी कानावर पडल्या आणि काही तरुण माझ्या संपर्कात आले. त्यानंतर काही वाचन केल्यानंतर मी संभाजी ब्रिगेड या संघटनेमध्ये सक्रिय कार्यरत झालो. परंतु हे सगळं होत असताना मला वाटतं की मराठा आरक्षण असेल, मराठा आरक्षणाचा आपला हा लढा आहे. 40 वर्ष ते आतापर्यंतचा मराठा आरक्षणाचा आपला लढा आहे. आणि संभाजी ब्रिगेड ही संघटना इतिहास पुनर्लेखन असेल, मराठा आरक्षण असेल, या विषयांवरती, भावनिक विषयांवरती आतापर्यंत कार्यरत होती. आणि जे तरुण होते, भावनिक तरुण, तारुण्यामध्ये भांडारकर घडले असेल किंवा दादोजी कोंडदेव प्रकरण घडलं असेल, या सर्व गोष्टींना बाळून संघटनेमध्ये आले. आणि ही वाटचाल सुरू असताना आपल्या कुठल्याही आर्थिक बाबी न तपासता आपल्या जीवनाची राखरांगोळी करून घेतली. त्यापैकीच कदाचित मी असेल. इथे अनेक तरुण तसे आहेत की मराठा संघटना आपल्या महाराष्ट्रामध्ये जातीवर आधारित संघटना स्थापन झाल्या. अनेक संघटना जातीवर आधारित संघटना आहेत. म्हणजे मराठ्यांची संघटना असेल, धनगरांची संघटना असेल, वंजारांची संघटना असेल, कित्येक संघटना या जातीवर आधारित आहेत. या संघटना स्थापन होताना फक्त जातीच्या अस्मिता या ठिकाणी पाळल्या जातात. परंतु आपण ज्यावेळेला सिंधी, मारवाडी, गुजराती किंवा या समाजाच्या संघटना बघतो, त्या संघटना त्या समाजाच्या आर्थिक उत्थानाकरता, आर्थिक पुनर्वसनाकरता, त्यांच्यातील आर्थिक लिटरसी करता, इकॉनॉमिकल लिटरसी करता त्या काम करतात. परंतु आपल्याकडं फक्त आणि फक्त भावनिक आधारावरती संघटना स्थापन होतात. आणि कुठंतरी हे सामाजिक वातावरण, कुठंतरी राजकीय वातावरण निर्माण करून त्याचा बेनिफिट घेण्याचे प्रकार घडतात. यानंतर संभाजी ब्रिगेड हा लढा होत असताना प्रवीणदादा गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढत असताना प्रवीणदादांच्या ज्यावेळेला संपर्कात आलो त्यावेळेला प्रवीणदादा आम्हाला नेहमी सांगायचे की तुमचं आर्थिक सक्षमीकरण झालं पाहिजे, तुम्ही आर्थिकदृष्ट्या सबल झाले पाहिजे, तरच तुमचं हे जीवन जे आहे ते सफल होऊ शकेल, तुम्ही कुठंतरी जीवनात यशस्वी होऊ शकाल. खिशात गांधीजी नसतील आणि डोक्यात शिवाजी नसतील तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही, असा प्रवीणदादांचा कानमंत्र आहे. परंतु तारुण्यामध्ये या गोष्टी कळत नाहीत. मी आज वयाच्या 38मध्ये आहे. या गोष्टी मला कुठेतरी कळत आहेत. आणि आर्थिक साक्षरतेचा हा मूलमंत्र कुठेतरी आम्हाला आता पटू लागला आहे. आणि संभाजी ब्रिगेडने जी अहद ऑस्ट्रेलिया तहत कॅनडा ही जी मोहीम आता सुरू केलेली आहे, जेणेकरून पंजाब, सिंध, गुजरात, मराठा या अर्थाने आहे की आम्ही म्हणतो की मराठा तरुणांनी पुढे गेलं पाहिजे. तर मराठा हा प्रदेशवाचक शब्द आहे असं आपण लक्षात घ्यावं. प्रत्येक तरुणाने, प्रत्येक युवकाने आता आर्थिक साक्षर व्हायला हवं. आमच्या समाजाचे ज्या संघटना आहेत, सर्वच जातीच्या संघटना आहेत, त्यांनी युवकांना पोटापाण्याचा, पैशा पाण्याचा विचार आता सांगितला पाहिजे, जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये उद्योगधंद्याचं एक व्यावसायिकतेचं एक नवीन कल्चर उभं राहील असं मला वाटतं. आणि संभाजी ब्रिगेडचा हा विचार खरोखर किती व्यापक आहे हे समजून घेण्यासाठी सर्वांनी संभाजी ब्रिगेड या संघटनेमध्ये सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो. धन्यवाद.